काकू बनवते आज फ्रेंच फ्राईज. हे बघा जे घरी आहे ना फ्रीजर मध्ये ठेवले होते ते पाण्यामध्ये थंडे गार बर्फाच्या पाण्यामध्ये. आणि आता ते होते ते होऊन गेले का हो तिकडचे कोणते वाले? ते हो झाले. आता हे पण रेडी होऊन गेले. आता मी काढते त्यांना. चला एक नंबर लागता आहे. कसे मी सो हे काय वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. आता वाजता आहे सकाळचे 9:10 आणि आता माझी शाळेची वेळ होऊन गेली. बॅग भरायची बाकी माझी. आता बॅग भरतो. कारण काका इकडे न्यूज बघताय. त्याला नेऊन गेलो शाळेत जाण्यासाठी. आणि आज सोमवार म्हणून म्हणजे गरजेचं आहे आज. पण आज मोबाईलला लावणे म्हणून तुम्हाला म्हणजे त्या दिवशी नाही एकच दिवस मोबाईलला लावला म्हणून तुम्हाला शाळेमध्ये दाखवलं होतं. आज लावणे म्हणून दाखवलं शकणार बाहेरपर्यंत दाखवलं म्हणजे तुम्हाला डेली दाखवलं तसं. चालले घेऊन हळूहळू बाकी येत आहे. बाकी मागे पोहोचून गेलेलो आहे शाळेमध्ये. मध्ये तुम्हाला दाखवता येणार म्हणून आता मी तुम्हाला भेटलो शाळेतून आल्यानंतर म्हणजे संध्याकाळी तरी. चला तर आता मी शाळेमधून पण येऊन गेलेलो आहे. आणि ना खाटला वगैरे पाडला गेलेलं आहे म्हणजे जिथं आम्ही झोपतो. आणि चेतन काका आता काकू आणि आईला घ्यायला चालले. ते सुरतला गेलेले होते काही कामासाठी. तर आता येऊन गेलेले ते त्यांना घ्यायला चालले. मोक्ष मोबाईल बघतोय तिकडं. आणि हे बघा आज आहे ना जे कोणते हेडफोन आहे झेब्रा GN ते हेडफोन जे ऑर्डर केलेले होते ते आता येऊन गेलेले फायनली. त्याला उघडायचे आज ह्या व्हिडिओमध्ये. चला हे बघा हे येऊन गेलेले फायनली. आता उघडतो मी यांना. मध्ये मध्ये तोंड पण दाखवतो. कसं निघतंय तेच ना बाहेर येऊ का. हे बघा आपले हेडफोन येऊन गेलेले आहेत फायनली. वरच्या कागद काढ. व्हाईट कलर आहे ना याच्यात काय काही नाही. हे बघा फायनली आपले हेडफोन गेलेले असे काय आहे जबरा आणि हे इयरबड्स. हे बघा आणि जे आपल्याला हेडफोन दिसले ते ना हे हेडफोन त्याच्यामध्ये आपल्याला खोकं भेटले आहे. त्याच्यात काय ते आता बघू आपण. तर याच्यामध्ये आहे हे काय बोलायचं त्यांना काय ना बोंड्या बोंड्या काय बोलताय बाप्पा ना. अरे ते हा ते कानातले कुशन म्हणजे जे हे बघा एअरबडचे कुशन. हे एअरबड्सचे जास्त म्हणजे समजून घ्या एखादं जरी हरवून गेलं तर आपल्याला हे लावायला काम देतील. हां आणि ते आणि एक चार्जिंग केबल पण भेटलेली आहे आपल्याला ज्याची गरज नाही म्हणजे खूप आहेत आपल्याकडे. तर असे काही हेडफोन आहे आलेले. हा मेनू पेपर आहे. त्याच्या काही काम नाही राहतो म्हणजे काय काय हो हा मेनू पेपर आहे. हा त्याच्या काही कामाला राहत नाही आपल्याला माहिती ना कसं. त्याने पण दिली आहे त्याची डिटेल कसं काय. आणि बाप्पा असे काय बसलेले तिकडं आले नाही आईन त्या घेऊन. ओ येऊन गेले रे आता. मी पण उभा गेला नाही रे सामान आहे ओ त्यांच्यासोबत. येऊ द्या ना. सामान आहे त्यांच्यासोबत. त्यांनी पहिले सांगितले कोणाला आणायचे नाही. तुमचे बारा किती पांढरे आहेत बघा. हाँ अभी मैं बुढ़ा हो गया. जवानी में बुढ़ा हो गया मैं. आता ब्लॉग तुम्हाला इथपर्यंतच कंटिन्यू करतो कारण की म्हणजे आता म्हणजे रात्र होऊन गेली तर ब्लॉग दाखवता नाही ना तुम्हाला. मोक्ष बघा आता शॉर्ट्स बघतोय. हां तर आता तुम्हाला ब्लॉग दाखवू शकत म्हणून मी तुम्हाला भेटतो आता डायरेक्ट सकाळमध्ये. चला हां तर बघा आता गेली सकाळ आणि चेतन काका आता घेऊन चालले आम्हाला कारखान्यावर कारण की आज ती चतुर्थी म्हणून आज ते ना म्हणजे घटस्थापना म्हणजे सुरुवात करणार आहे आज. तर चाललं आता पूजा वगैरे करण्यासाठी. तर आता फायनली आमचे जे म्हणजे जे पूजा जे होऊन गेलेले आहे ज्याचे शॉर्ट दाखवले मी ना आडवेने काढले ते कारण की इंस्टासाठी मला ती रील बनायची होती म्हणून मी ते उभे उभे दाखवून दिलेले आहे तुम्हाला. आता चाललो आहे आम्ही घरी. चेतन काकाला बंद करता कारखाना उद्यापासून चालू काम. तर आता मी शाळेमधून पण येऊन गेलेलो आहे आणि या ब्लॉगमध्ये 3 मोठे गॅप घेतलेले. एक म्हणजे ब्लॉग चालू म्हणजे दुसऱ्या दिवशी दाखवेल ते आणि कारखान्यातून आलो आणि शाळेत चालला गेलो. तर आता शाळेतून पण येऊन गेलेलो आहे. मी बघतो तिकडं मोबाईल कसा बघतो स्टँड तर बघा मी आणि मग झोपलेला आहे. आता ना माझं जेवण बनवून गेलेलं आहे
आणि आता सर्वजण तारका बघताय. मी तर कज्जा बघतो विचार. मोक्ष उठून गेलेला आता. मोक्ष इतका कधी झोपलेला गाव होता. सरक रे यार. सांग रे. सरक. सांग. सरक. सांग. सरक. सांग. सांग. आता मी बसून गेलो अभ्यास करण्यासाठी इथं. आणि चेतन काका दाढी करता इथं. काकू बनवते आज फ्रेंच फ्राईज. हे बघा ते घरी आता फ्रीजर मध्ये ठेवले होते ते पाण्यामध्ये थंडेगार बर्फाच्या पाण्यात. बर्फाच्या पाण्यामध्ये. बर्फाच्या पाण्यात. आणि आता ते होते ते होऊन गेले का होते तिकडचे कोणते वाले? ते हो झाले. आता हे पण रेडी होऊन गेले. आता मी काढते त्यांना. चला फायनली आपले फ्रेंच फ्राईज बनून गेलेले आहे. हे बघा इतकं गाव बनवलं काकू. थोडेच होते ना ते पोटॅटो. पोटॅटो यस. एक नंबर लागता आहे. कसे मिळत मग कसे फिंगर चिप्स मला बहुत सॉस पण येऊन गेलेलं गाईज. मला पण दे. हो हां तर आता येऊन गेलेलो आहे आता वरती. आता एडिट वगैरे करेल लॅपटॉप कॉम्प्युटर चालू करतो. वगैरे चालू एडिट वगैरे करतो. आणि हा एवढंच होतं आजच्या ब्लॉगमध्ये. आणि आता आमची परीक्षा वगैरे पण चालू म्हणून परीक्षा म्हणतो एवढं दाखवतो. आणि माहिती मला ब्लॉग खूप छोटा बनलेला आहे म्हणून मनापासून खूप खूप म्हणून खूप खूप सॉरी की मला म्हणजे ब्लॉग नाही बनवता एवढा मोठा. पण मला जेवढं शक्य झालं तेवढं बनवलं आहे. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला नक्कीच पूर्ण दाखवायचा प्रयत्न करणार आहे. म्हणून म्हणजे बघू शकता तुम्ही डायरेक्ट 2-3 दिवस 1 का 2 दिवस लागून मी म्हणजे 2 दिवस लावून मी एकच ब्लॉग बनवला आहे. आता बघू शकता म्हणजे किती डेंजरवाली परीक्षा चालू आहे आता आमची. म्हणून आहे तो आजची व्हिडिओ की आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा. बेलला लाईक करून पण दाबून द्या. आपण उद्या भेटू याच ठिकाणी याच वेळेला. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.